सकाळी 10 वाजता कामावरती गेली आणि 1 वाजता माघारी आली बरं का. कारभारी न्यायला आलं होतं. आता माहिती आहे आपलं तोंड काळं आहे, तरी पण स्कार्फ बांधायचं बरं का. बाहेर ऊन पण जास्त आहे आणि आपल्याच मनाला दिलासा, काळं पडू नये म्हणून बांधायचं. त्यानंतरनी मग जाता जाता पेट्रोल भरायला थांबलो बरं का. आणि आज माझा भाऊ येणार होता, त्यामुळं जेवणाची तयारी चालली होती. तर मला कारभारी म्हणतात की माझ्या इकडची माणसं आली की तू काय करत नाही, चांगलं चुंगलं तोंड वाकडं करती, आणि तुझ्या माहेरची माणसं आली कसं सगळं चांगलं करतीया. तर आता मला सांगा, 2 दिवसापूर्वीचा माझा भाऊ यायच्या अगोदर कारभाऱ्यांचं 7-8 मित्र आलं होतं. तेवढ्या समद्यांचं जेवण मी केलं. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल, सगळा मटणाचा बेत केला होता. आणि तरी पण हा माणूस असा म्हणतोय, सांगा बरं. आणि माझंच नाही बरं का, प्रत्येक पोरीला आपल्या माहेरची माणसं आल्यावर लय भारी वाटतं. माहेरचं घरातलं सोडा, शेजारचं जरी कोण आलं ना तरी भारी वाटतं. माहेरची माणसं आल्यावर प्रत्येक बायको नादवतीच, कारण वेगळीच ती फिलिंग असते ना. असं वाटतं की आपल्या घरी काय कमी पडू नये आपल्या माहेरच्या माणसांना. तसंच मला पण वाटतं बरं का. आणि मला स्वयंपाक करायचा लय नाद आहे, मला आवडतो सुद्धा स्वयंपाक करायला, त्यामुळं मी सगळं व्यवस्थितच करते. तर जेवणामध्ये बघा एवढं समद केलं होतं, फक्त भाजी केली नव्हती, कारण मला गप्पा पण मारायच्या होत्या, जरा नवऱ्याच्या चुगल्या पण करायच्या होत्या.